आज राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक होणार आहे। पुण्यामध्ये सकाळी 11:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आयोगाचे नवे अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे। आयोगाकडील कामकाजासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि कामासाठी फर्निचर सहित जागा उपलब्ध करून घेण्याबद्दल निर्णय होईल, तर ओबीसी संघटनेच्या मागण्यांच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त पत्रावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे। सांगली जिल्ह्यातील ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज दुसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे। प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडेल। गेल्या बैठकीमध्ये 12.5% अधिक रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांनी पहिली उचल ही 3250 रुपये आणि त्याहून अधिक रिकव्हरी कमी असणाऱ्या कारखान्यांनी 3200 रुपये देण्याची मागणी केलेली होती। मात्र ती बैठक सुद्धा निष्फळ ठरलेली आहे। स्वाभिमानीने दिलेल्या नव्या फॉर्म्युलाचा विचार करण्यासाठी कारखानदारांना मुदत देण्यात आली होती। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोट्यवधींच्या रोखे घोटाळा प्रकरणामध्ये 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले सुनील केदार यांच्या जामिनाच्या अर्जावर आज निर्णय होणार असल्याची माहिती मिळते आहे। जामीन आणि शिक्षेला स्थगिती यावर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मंगळवारी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झालाय। मात्र सत्र न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही आहे। दरम्यान सुनील केदार यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। क्रिएटिनिन वाढल्यामुळे त्यांची सिटी एंजिओग्राफी पुढे ढकलली गेली आहे। येत्या 15 जानेवारीपासून मुंबई ते अयोध्या थेट विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती इंडिगो एअरलाइन्सने दिली आहे। मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अयोध्या या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। इंडिगोची फ्लाईट ही रात्री 12:30 वाजता मुंबईवरून निघून मध्यरात्री 2:45 वाजता अयोध्येला पोहोचणार आहे, तर परतीसाठी दुपारी 2:15 वाजता हे फ्लाईट सुटेल आणि मुंबईमध्ये संध्याकाळी 5:40 पोहोचेल। इंडिगोने यापूर्वी 6 जानेवारीपासून दिल्ली अयोध्या, 11 जानेवारीपासून अहमदाबाद अयोध्या या सेवांची सुद्धा घोषणा केली आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटक नागरिक यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने रविवारी 31 डिसेंबरला 4 स्पेशल लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय। सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल या मार्गावरती या लोकल धावतील। पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे रात्री उशिरापर्यंत 4 लोकल चालवल्या जातील। या सर्व लोकल धीम्या मार्गावरती असतील, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। प्रकल्पाचा ताबा दिल्याच्या नंतर आता बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या जबाबदारीपासून पळता येणार नाहीये। ताबा मिळाल्याच्या नंतर घर खरेदीदारांना न्याय देण्यासाठी महारेरानं बिल्डरची जबाबदारी निश्चित करण्यासाठी नियम तयार करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये ताबा दिल्याच्या नंतर 5 वर्ष प्रकल्पाचं दायित्व विकासकावरती राहणार आहे। त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारीनंतर केवळ 30 दिवसांच्या आतमध्ये स्वखर्चाने दुरुस्ती करावी लागेल। हा नियम अंतिम करण्यासाठी महारेराने नागरिकांकडून सूचना मागवल्यात, त्यामुळे घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईमध्ये मंगळवारी कोरोनाचे 19 रुग्ण आढळले असून सध्या 2 रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल केले गेले आहेत। तसंच संपूर्ण राज्यामध्ये 37 रुग्ण सापडले आहेत। मुंबईमध्ये 19 रुग्ण असून 88 सक्रिय रुग्ण दिसतात। 7 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत। मुंबईतील 51% रुग्णांना लक्षण नाही आहेत, तर लक्षण असलेल्या रुग्णांना सौम्य लक्षणं दिसतात। रुग्ण बरे होण्याचा कालावधी सुद्धा कमी झाल्याचं पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितलंय। राज्यातील 38 रुग्णांपैकी ठाणे मनपामध्ये 1, नवी मुंबईमध्ये 2, रायगडमध्ये 2, जळगावमध्ये 1, पुणे मनपामध्ये 6, कोल्हापूर मनपा 1, हिंगोली 3, नांदेड 1 आणि नागपुरामध्ये 1 रुग्ण सापडलाय। आरबीआयसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी करणाऱ्या ईमेल करणाऱ्याच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवले असून मागण्या मंजूर न झाल्यास त्यातील 3 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल रिझर्व्ह बँकेला मिळालेला होता आणि ईमेलच्या फोर्ट मधील आरबीआयच्या नवीन केंद्रीय कार्यालय इमारत, चर्चगेट इथलं एचडीएफसी हाऊस आणि वांद्रे कुर्ला संकुल इथली आयसीआयसीआय बँक टॉवर्स इथे 3 बॉम्बचा बरोबर 1:30 वाजता स्फोट होईल असं या ईमेलमधून धमकावण्यात आलं होतं। या धमकीच्या ईमेलमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली आहे।
मुंबईमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत उच्च दर्जाची स्वच्छता ठेवण्यासाठी महानगरपालिकेने मार्गदर्शक तत्त्व तयार केली आहेत। या स्वच्छतेची देखरेख ठेवण्यासाठी तसेच प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचं पालन होतंय की नाही याची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळी भेट देण्यासाठी विभागाच्या सहाय्यक आयुक्त उपायुक्तांना रस्त्यावर पाहणीसाठी पाठवलं जाणार आहे। दररोज सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये रस्त्यावरती उतरून पाहणी करणं बंधनकारक आहे। विभागातील सहाय्यक आयुक्त एक नोडल अधिकारी याबद्दल नियुक्ती करणार आहे। पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्यात आलाय। आता गर्दीच्या वेळेमध्ये 10 मिनिटांच्या ऐवजी फक्त 7 मिनिटं ही मेट्रो थांबणार आहे। त्यामुळे पुणेकरांना मेट्रोची वाट बघत थांबावं लागणार नाहीये। 1 ऑगस्ट 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट या मार्गाचं लोकार्पण झालेलं होतं। पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशी मार्गामधील एकूण 24 किलोमीटरची सेवा सुरू आहे। पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गावर पार्किंगच्या जागाच नसल्याने प्रवाशांच्या संख्येवर त्याचा परिणाम होतोय। ही बाब लक्षात घेऊन पीएमआरडीएच्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचं काम पूर्ण होण्याआधी प्रत्येक स्थानकाच्या परिसरामध्ये पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। याबद्दलची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे। या मेट्रो प्रकल्पाचा आढावा तसंच या कामातील समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी बैठक नुकतीच झालेली आहे। हा मेट्रो मार्ग मार्च 2025 पासून पुणेकरांच्या सेवेमध्ये सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होत असताना नुकताच त्यांनी युट्यूबवर एक नवा विक्रम केलाय। त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरील सबस्क्रायबर्सनी 2 कोटींचा टप्पा ओलांडलाय। विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले राजकीय नेते ठरतात। मोदी यांच्या युट्यूब चॅनलवर 23,000 व्हिडिओ शेअर झालेले आहेत। या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैल बोल्सोनारो यांचा समावेश आहे आणि युट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबरची संख्या 6.4 दशलक्ष आहे। मोदींशी तुलना करता ही संख्या फारच कमी दिसते आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी शिवसेनेचे उपनेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांनी आपला पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारताच शेतकरी व्यापारी यांच्या हिताचे अनेक विषय हे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये पारित करण्यात आल्याची माहिती नवनिर्वाचित मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। यावेळी व्यापारी महासंघ तसेच अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नवनिर्वाचित मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर यांचा सत्कार झालाय। 30 ते 40 रुपयांना मिळणारा डोसा हा प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये 150 ते 200 रुपयांना मिळतो। परंतु मुंबई विमानतळावर मिळणाऱ्या डोशाने प्रवाशांना धक्का दिलाय। या डोशासाठी प्रवाशांना तब्बल 600 ते 640 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे नेटिझन्सनी हा डोसा सोन्यापेक्षाही महाग झाल्याचं म्हटलंय। विशेष म्हणजे सोशल मीडियावर या डोशाच्या किमतीवर खरमरीत चर्चा सुरू झाली आहे। मुंबई विमानतळावरील या रेस्टॉरंटमध्ये ताकासोबत साधा डोसा चक्क 600 ते 620 रुपयांना उपलब्ध दिसतोय। तर लस्सी किंवा फिल्टर कॉफी सोबत डोसा घेतला तर 620 रुपये तर 640 रुपयांना हा डोसा मिळतोय। नवीन वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2024 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानामध्ये महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, वेतन श्रेणी ग्रॅज्युएटी मानधनामध्ये 26 ते 20,000 रुपये अशी भरीव वाढ करावी, महागाई भत्ता द्यावा अशी वेगवेगळी मागणी आहे आणि यासाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या महामोर्चामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहतील। देशातील सर्वात मोठा घोडे बाजार म्हणून सारंगखेडा घोडे बाजाराची ओळख कायम आहे। यावर्षी सर्वच घोडे बाजारांचा विक्रम सारंगखेडा घोडे बाजाराने मोडलाय। यंदाच्या वर्षी सर्वाधिक घोड्यांची आवक झालेली आहे आणि ती अजूनही सुरूच आहे। घोडे बाजारामध्ये प्रत्यक्षात घोडे खरेदी विक्रीला सुरुवात होऊन 2च दिवस झालेले आहेत। 2 दिवसांमध्ये या घोडे बाजारामध्ये 170 घोड्यांची विक्री झाली आहे। 73 लाख रुपयांच्या उलाढालीचा टप्पा यांनी पार केलाय। आज घोडे बाजारामध्ये तेजी बघता 1 कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे। चेतक फेस्टिवलमध्ये घोडे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही तेजी दिसून येते आहे। वाशिमच्या कोंडाळा जांभरे इथल्या विनोद बुंधे या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक गहू आणि हरभरा पिकाला पाटा देऊन भगर आणि राजगिरासारख्या दिसणाऱ्या किनिबोवा या पिकाची लागवड केलेली आहे। विनोवा हे तृणधान्याचं पीक आहे आणि त्याची लागवड 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान रब्बीच्या हंगामामध्ये केली जाते। पेरणीसाठी किमान 1 ते 2 किलो बियाणं लागतं। 4 ते 5 वेळा पाणी दिल्याच्या नंतर जवळपास 90 दिवसांमध्ये हे पीक तयार होतं। विनोवाची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली आहे, त्यामुळे फार फवारण्या यावरती कराव्या लागत नाहीत। कमी पाण्यामध्ये आणि हलक्या जमिनीमध्ये याचं उत्पादन होत आहे।
बळीराजा मदतीपासून वंचित असून सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करताना दिसतात। वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना बघता सरकारची घोषणा हवेत विरली आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। गेल्या 48 तासांमध्ये दुष्काळ, सततची नापिकी यामुळे त्रस्त 6 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्याची आकडेवारी दानवेंनी सांगितली आहे। तसंच दानवेंनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील कुपोषणाचा दर वाढत चाललाय आणि याबद्दल शिंदेंवर टीका केली आहे। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधल्या तरहाळा इथल्या श्री संत भायजी महाराज यांची यात्रा सुरू झाली आहे। यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी प्रभू श्री रामचंद्र भरत भेट आणि रावण कुंभकर्ण दहनाचा कार्यक्रम केला जातो। मागील 7 दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रा महोत्सवामध्ये काल हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय आणि आज सकाळी 5 वाजता श्री रामचंद्र आणि भरत भेटीचा कार्यक्रम झालाय। त्यानंतर रावण आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। या यात्रा महोत्सवाचं हे 148वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसतोय। नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये अल्पसा इतका पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे शहरवासियांना मार्च आणि एप्रिल महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागणार आहे। यावर्षी नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 35% पाऊस कमी झाल्यामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यामध्ये फार कमी सध्या पाणी पुरवठा दिसतोय। सध्या नंदुरबार शहराला 2 दिवसाच्या आड पाणी पुरवठा करण्यात येतोय। शहरवासियांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन आता प्रशासनानं केलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पडलेला पाऊस आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला होता। मात्र यावर मात करत शेतकऱ्यांनी पांढरं सोनं पिकवलं, परंतु कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या संकटांना सामोरं जावं लागतंय। एकीकडे कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय, तर दुसरीकडे मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या कापूस वेचणी सुद्धा होत नाहीये। जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये 1,25,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे। त्यामुळे कापसाचं उत्पादन देखील चांगलं आलं होतं, मात्र मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली घसरलाय। त्यामुळे वातावरणामधल्या गारठ्यामध्ये वाढ झाली आहे, मात्र रब्बी पिकांच्या या सगळ्या पिकांना वाढत्या थंडीचा फायदा होताना दिसतोय। मकाच्या वाढीसाठी ही थंडी आता लाभदायक असल्याचं चित्र आहे। अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी संकटात आला होता। आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आला होता। मात्र आता अनुकूल थंडी असल्यामुळे रब्बीचं पीक हे चांगलं येण्याची सध्या अपेक्षा आहे। तसंच चांगलं पीक येऊन उत्पन्नही चांगलं मिळावं अशी अपेक्षा सध्या शेतकरी व्यक्त करतायत। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या थंडीचा कहर सुरू असून जिल्ह्याच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस घसरण होत असलेली बघायला मिळते। त्यामुळे लोकांनी कपडे आणि उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी केलेली दिसते। त्याचबरोबर संध्याकाळी आणि सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका वाढताना दिसतोय। त्यामुळे नागरिक जागोजागी शेकोटीचा आधार घेत आहेत। येणाऱ्या काळामध्ये थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। नंदुरबार जिल्ह्याभरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे दररोज अपघातांची मालिका सुरू आहे। शहरामधून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरावस्था दिवसेंदिवस बिकट होती आहे। महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत। एकीकडे या महामार्गाच्या निर्मितीचं काम सुरू आहे, परंतु दुसरीकडे महामार्ग अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये दिसतोय। अनेकदा डागडुजी केली तरी देखील हा रस्ता जैसे थे आहे। शहरामधून जाणाऱ्या धुळे चौफुली, जगतापवाडी चौफुली, करण चौफुली, सिम पेट्रोल पंप या परिसरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे। नव्या वर्षाचं स्वागत हलक्या पावसाने होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। त्यामुळे थंडी आणि पाऊस असं चित्र आपल्याला यंदाच्या वर्षी दिसू शकतं। 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत राज्यामध्ये हलका पाऊस पडेल। बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्ये सुद्धा वाऱ्याची गती वाढली आहे। त्यामुळे राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागल्यामुळे 30 डिसेंबर ते 2 जानेवारी असे 4 दिवस हलका ते मध्यम पाऊस राज्याच्या विविध भागांमध्ये होऊ शकतो। मात्र ऐन हिवाळ्यामध्ये पाऊस झाला तर रब्बीची पिकं धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवास वेळेमध्ये बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेने मिशन रफ्तार हाती घेतले। त्यानुसार नवीन वर्षामध्ये बडनेरा चांदूर बाजार, माजरी, वणी, पिंपळखुटा, छिंदवाडा, जलम, खामगाव या गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं गेलंय। मिशन रफ्तारमध्ये गाड्यांचा वेळ हा ताशी 130 किलोमीटर पर्यंत वाढवण्याचं नियोजन मध्य रेल्वेने केलंय आणि त्यासाठी मल्टी ट्रॅकिंग, ओव्हरहेड इक्विपमेंट, रेग्युलेशन, सिग्नलिंग याबद्दलची वेगवेगळी तांत्रिक कामं सुद्धा मध्य रेल्वेने सुरू केली आहेत।
नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाची आवक कमी झाल्यामुळे लसणाचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत। नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाला तब्बल 450 रुपये किलोचा भाव मिळतोय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं गणित बिघडलंय। 15 दिवसांच्या पूर्वी लसणाला 250 ते 260 रुपयांचा दर मिळत होता। मात्र अवकाळी पावसामुळे लसणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून लसणाची आवक घसरली आहे आणि त्यामुळे लसणाचा भाव हा किलोला 450 रुपयांपर्यंत गेलाय। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पन्नामध्ये मोठी घट झालेली होती, परंतु चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय।